मी आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना भेटून दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे। आणि मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे। मला कुठल्याही तक्रार कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही की प्रामाणिक जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचे मी काम केलेलं आहे। यापुढची राजकीय दिशा मी 1-2 दिवसामध्ये निर्णय घेईल। अद्याप मी ठरवलं नाही, मला काय अवधी लागेल। 2 दिवसामध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल निवेदन निश्चित करेन। मी विक्रम जाधव तुमचं मराठी कट्टा YouTube चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याची बातमी सगळ्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिलेल्याचं डिक्लेअर केलेलं आहे। त्याचप्रमाणे काँग्रेसच्या सदस्यत्वाचाही राजीनामा त्यांनी नाना पटोले यांच्याकडे दिलेला आहे। हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा राजकीय भूकंप मानला जात आहे। गेल्या काही दिवसापासून अशा बातम्या चर्चेत होत्या की काँग्रेसचे काही नेते भाजपच्या संपर्कात आहेत। आता अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत की काय याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। अशोक चव्हाण यांच्यासारखा मोठा आणि महत्वाचा नेता जर काँग्रेसमधून बाहेर पडत असेल तर हा काँग्रेससाठी नक्कीच मोठा धक्का मानला जातोय। कारण अशोक चव्हाण जर गेले तर ते काही एकटे जाणार नाहीत, त्यांच्याबरोबर 4-5 तरी आमदार हमखास जाणार। त्यामुळे अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहे। नांदेडमध्ये अशोक चव्हाण समर्थकांचं व्हॉट्सअप स्टेटस व्हायरल होताना दिसते। त्याच्यामध्ये असं सांगितलं जात आहे की अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। मी आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे काँग्रेसच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केलेला आहे। तसेच काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामाही मी अध्यक्षांकडे दिलेला आहे। माझी यापुढची राजकीय दिशा काय असेल हे मी येत्या 2 दिवसामध्ये ठरवेन। अद्याप मी याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि यासाठी मला काही अवधी लागणार आहे, असं विधान अशोक चव्हाण यांनी मीडियासमोर बोलताना दिलेलं आहे। अशोक चव्हाणांबरोबर चंद्रकांत हांडोरे, नसीम खान यांचीही भाजपमध्ये एंट्री होऊ शकते असं सांगितलं जात आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरती नाराज असल्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाला राम ठोकलाय असंही सांगितलं जाते। अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। 2023ला खूप सरप्राईज दिलेत आम्ही आणि आता 2024ला मी आणि शिंदे मिळून अजून सरप्राईज देऊ असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं। अशोक चव्हाण भाजपवासी झाले, विश्वास बसत नाही। कालपर्यंत ते सोबत होते, चर्चा करत होते, आज गेले असं शिवसेनेचे ज्येष्ठ खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून म्हटलेलं आहे। अशोक चव्हाणानंतर खरंच काँग्रेसला खिंडार पडेल का? अशोक चव्हाण एकटेच भाजपमध्ये जातील का अजून कोण अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये जाणार आहे? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी कट्टा YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।